Now, graphical representation of SHM. Graphical representation of SHM. म्हणजेच ग्राफिकल कसं रिप्रेझेंट करायचं. सिंपल हार्मोनिक मोशन ही ग्राफिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात त्याला म्हणतात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, नाउ सी, दोन भाग आहेत. इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन आणि दुसरा इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. एक मी घेतोय, एक तुम्ही तयार करायचंय. पहिलं, इफ पार्टिकल starts from mean position. If particle starts from mean position, आपण पाहतोय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. दोन भाग आहेत. इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन आणि दुसरा आहे इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मी काय करतोय, मीन पोझिशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगतोय, तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनचं तयार करायचंय. बघा, इफ सपोज ए एम्प्लिट्यूड ऑफ SHM, ओमेगा angular velocity of SHM. If A amplitude of SHM, omega angular velocity of SHM, then displacement of particle at any instant is given by x is equal to A sin omega t plus alpha. If A amplitude of SHM, omega angular velocity of SHM, then displacement of particle at any instant is x is equal to A sin omega t plus alpha. As particle starts from mean position, starts from mean position, initial phase is 0. पार्टिकल कुठून स्टार्ट होतो, मीन पोझिशनला, आणि मीन पोझिशनला त्याचं डिस्प्लेसमेंट 0 मीन्स इनिशियल फेज इज 0. ॲज पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, इनिशियल फेज ऑफ SHM इज 0, दॅट इज अल्फा इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू A साइन ओमेगा टी. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आली, A साइन ओमेगा टी. मग जर एवढी डिस्प्लेसमेंट असेल तर त्याची व्हेलॉसिटी मीन्स टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. ए कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी. ए कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, म्हणजे टोटल डेरिव्हेटिव्ह झाला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. डेरिव्हेटिव्ह कसा काढला परत याला बघा. व्हेलॉसिटी, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढतोय. ए कॉन्स्टंट ॲज इट इज, ए कॉन्स्टंट ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, साइन ओमेगा टीचा कॉस ओमेगा टी इंटू फक्त ओमेगा टीचा ओमेगा, ओमेगा इंटू ए म्हणजेच ए ओमेगा कॉस ओमेगा टी. मग ऍक्सेलरेशन किती निर्माण होईल, दॅट इज टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ऍक्सेलरेशन. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. ए ओमेगा कॉन्स्टंट तसाच, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा टीचा ओमेगा, ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर मायनस
ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. पहिला आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन तयार करून घेतलं. पहिला आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन तयार करून घेतोय. डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, व्हेलॉसिटी ए ओमेगा कॉस ओमेगा टी, ऍक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता याचे ग्राफ कसे असतात त्यासाठी आपण एक टेबल तयार करतोय ग्राफ काढण्यासाठी. टेबल बघा, आपला ग्राफ काढायचा म्हणजे आपण टेबल तयार करतोय. टेबल कसं काढतो बा इथं, इथं पहा, इथं आपण थीटा घेतोय म्हणजेच ओमेगा टी. इथं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आपण तिघांचे ग्राफ काढतोय. कोणाचे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. ही जी लाईन आहे ही झिरोची लाईन आहे. आता काय करायचं, असे टेबल बनवा. ही लाईन अशीच खाली घ्या म्हणजे करायला तुम्हाला सोपं जाईल. ही लाईन अशीच खाली घ्यायची. तर ग्राफ काढताना काय करायचं, तर हे इक्वल डिस्टन्स वरती कॉलम बनवायचे. म्हणजे कॉलमची विड्थ सर्व ठिकाणी सारखी असली पाहिजे. एका सर्कलचे फेजेस असतात 0, π/2, π, 3π/2, 2π. एक तरी सर्कल पूर्ण झालं पाहिजे. एक तरी सर्कल पूर्ण झालं पाहिजे. 0, π/2, π, 3π/2, 2π. एक तरी सर्कल पूर्ण झालं पाहिजे. फार तर त्याच्या पुढचं सर्कल घेत असताना मग इथं 2π नंतर 5π/2 आणि त्याच्या पुढं 3π लाईक दिस. एक सर्कल कुठून कुठपर्यंत आहे, 0, π/2, π, 3π/2,
2 पाय 5 पाय बाय 2 लाईक दिस. 11th मध्ये असताना आपण असं पाहिलं होतं पहा. समजा या ठिकाणी हा जर सर्कल असेल, तर हा एक्स ऍक्सिस, हिथं वाय ऍक्सिस, हिथं 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय. 11th ला असताना आपण पाहिलेलं आहे मॅथ्स मध्ये. एका सर्कलचे फेजेस 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय. along x axis sin function is 0, cos function plus minus 1. x axis वरती sin function 0 तर cos function plus minus 1. y axis वरती sin function plus minus 1 तर cos function 0. x axis वरती sin function 0, cos function plus minus 1. y axis वरती sin function plus minus 1 तर cos function 0. या पद्धतीनं. आता बघा, डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन. हिथं साइन आहे, हिथं पण साइन आहे. डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन्स आर साइन फंक्शन्स. डायग्राम मध्ये दिसते पाहता. Displacement and accelerations both are sine functions and sine functions are 0 on x-axis. असंच लक्षात ठेवायचे. काय करतोय बघा, displacement and accelerations both are sine functions and sine functions are 0 on x-axis. म्हणजे x-axis वरती, x-axis म्हणजेच काय, 0 पाय 2 पाय 3 पाय. जिथं जिथं पाय येतो त्याला म्हणतात एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती साइन फंक्शन 0 म्हणजेच डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन बिकम्स 0. म्हणजे जिथं जिथं पाय आहे तिथं डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन 0 यायचं. हा मॅथमॅटिकल भाग आहे, व्यवस्थित समजला पाहिजे. परत एकदा, एका सर्कलचे फेजेस 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय बाय 2 लाईक दिस. एक सर्कल पूर्ण झाला. आता डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन्स बोथ आर साइन फंक्शन्स. हिथं साइन आहे, हिथं पण साइन आहे. अँड साइन फंक्शन इज 0 ऑन एक्स ऍक्सिस. म्हणजे जिथं जिथं एक्स ऍक्सिस आहे तिथे तिथं आपण डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन 0 घेतलं. आता व्हेलॉसिटी इज अ कॉस फंक्शन. व्हेलॉसिटी हे कॉस आहे आणि वाय ऍक्सिस वरती कॉस 0 असतो. वाय ऍक्सिस म्हणजे पाय बाय 2. जिथं जिथं पाय बाय 2 आहे तिथं व्हेलॉसिटी 0 घ्यायची. एक्स ऍक्सिस वरती डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन 0 तर वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी 0 घ्यायची. ओके. आता राहिलेला भाग पाहता. पाय बाय 2 ला डिस्प्लेसमेंट ओमेगा टी ची व्हॅल्यू पाय बाय 2. ओमेगा टी पाय बाय 2 साइन पाय बाय 2 प्लस 1. ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2 साइन पाय बाय 2 प्लस 1. 1 इंटू ए म्हणजे छिता आलं प्लस ए. ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2. ओमेगा टी ची व्हॅल्यू पाय बाय 2 साइन पाय बाय 2 1. 1 इंटू ए म्हणजे प्लस ए. त्याच वेळी ऍक्सेलरेशन ओमेगा टी ची व्हॅल्यू पाय बाय 2 म्हणजे 1 म्हणजे राहिलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे झालं पॉझिटिव्ह डायरेक्शनला. आता 3 पाय बाय 2 निगेटिव्ह डायरेक्शनला. पाय बाय 2 वरती 3 पाय बाय 2 खाली. याला काय होतं एवढंच मिळतं, फक्त साइन अपोजिट होतं
म्हणजे इथं प्लस ए आला तर इथं मायनस ए, इथं प्लस ए, अल्टरनेट प्लस मायनस करत जायचं. हा भाग आहे तो अल्टरनेट प्लस मायनस, इथं पण मायनस ए ओमेगा स्क्वेअरचं इथं प्लस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर, हे अल्टरनेट करत जायचं. आता फेलोसिटीच्या बाबतीमध्ये समजा फेज 0 आहे, ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. ओमेगा टी ची व्हॅल्यू किती 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. 1 इंटू ए ओमेगा म्हणजे इथं फक्त ए ओमेगा. ए ओमेगानं काय केलं, 1 ला मल्टिप्लाय केलं ए ओमेगा. हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला. पाय निगेटिव्ह डायरेक्शनला साइन चेंज करा, इथं पण तसंच अल्टरनेट साइन चेंज करत जा. प्लस ए ओमेगाचं मायनस ए ओमेगा प्लस ए ओमेगा मायनस ए ओमेगा या पद्धतीनं अल्टरनेटली प्लस मायनस करत. फक्त पहिली व्हॅल्यू काढता आली तर पुढच्या व्हॅल्यू काढता येतात. हा झाला पहिला आपला टेबल. आता याचा ग्राफ कसा काढतो पहा. इथं डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए म्हणजे मॅक्सिमम प्लस ए, मिनिमम मायनस ए. मग वरती जेवढं डिस्टन्स घ्याल तेवढं डिस्टन्स खाली घ्यायचं. वरती प्लस ए असेल तर खाली मायनस ए. डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए, वरती प्लस ए, खाली मायनस ए. वेलोसिटी प्लस मायनस ए ओमेगा, वरती जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स खाली घ्या. इथं प्लस ए ओमेगा तर इथं मायनस ए ओमेगा. वरती प्लस तर खाली मायनस. ऍक्सलरेशनचं पण तसंच. ए ओमेगा स्क्वेअर, वरती प्लस ए ओमेगा स्क्वेअर तर मायनस खाली प्लस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ग्राफ आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लॉट करतोय. ग्राफ आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लॉट करतोय. म्हणजे ओमेगा टी म्हणजेच टी ओमेगा कॉन्स्टंट आहे. हे सर्व डिस्टन्स इक्वल आलं पाहिजे. हे डिस्टन्स इथं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं इथं आलं पाहिजे, तेवढं इथं पण असलं पाहिजे. आता डिस्प्लेसमेंट साठी 0 ला 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए, एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. डिस्प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये 0 ला 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए. ही 0 ची लाईन आहे. 0 ला 0 फार तर इथं आपण काय करू, एका डिस्टन्स हे पण तयार करू म्हणजे करता तुम्हाला सोपं जाईल. वरती जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स इथे खाली पण घेतोय. झिरो ला 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए. 0 ला 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए. एवढं समजलं की पुढचा भाग सोपा असतो. 0 ला 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए. 0च्या लाईन वरती 0 तर पाय बाय 2 ला प्लस ए. मग फक्त असा ग्राफ काढायचा. बरोबर हे कॉर्नर पॉइंट आला पाहिजे. परत 0 मायनस ए ओमेगा प्लस ए ओमेगा लाईक दिस. हे कॉर्नरचे पॉइंट्स आले पाहिजेत.
महत्वाचं काय तर हे कॉर्नरचे पॉइंट आले पाहिजेत, असं मध्ये जाता कामा नये. व्हेलॉसिटीच्या बाबतीमध्ये बघा, मग 0 ला प्लस ए ओमेगा तर पाय बाय 2 ला 0, 0 ला प्लस ए ओमेगा तर पाय बाय 2 ला 0, 0 ला ए ओमेगा तर पाय बाय 2 ला 0, 0 ला प्लस ए ओमेगा तर पाय बाय 2 ला 0. मग त्याचा ग्राफ हा असा करतो. इथं पण हे सर्व कॉर्नरचे पॉइंट आले पाहिजेत. मग आता याचं कसं होईल, 0 ला 0 तर पाय बाय 2 ला मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे, 0 ला 0 तर पाय बाय 2 ला मायनस ए, आता इथं मायनस खाली इथं 0 ला 0 तर पाय बाय 2 ला मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर त्याचा ग्राफ हा असा असतो. इथं पण हे कॉर्नरचे पॉइंट आले पाहिजेत. या पद्धतीनं आता याची काही कन्क्लुजन्स आहेत. काय कन्क्लुजन्स आहेत? पहिलं, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. कन्क्लुजन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन्स आर पिरियोडिक फंक्शन्स विथ टाइम. तर डिस्प्लेसमेंट टाइम, हा डिस्प्लेसमेंट टाइम, हा व्हेलॉसिटी टाइम, हा ऍक्सेलरेशन टाइमचा ग्राफ आहे. डिस्प्लेसमेंट टाइम अँड ऍक्सेलरेशन टाइम आर साइन कर्व. हे दोन साइन कर्व आहेत अँड व्हेलॉसिटी टाइम इज अ कॉस कर्व. डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन्स आर साइन कर्व्स, व्हेलॉसिटी टाइम इज अ कोसाइन कर्व. त्यानंतर ह्या दोघातला फेज डिफरन्स असतो पाय बाय 2, तसंच या दोघातला फेज डिफरन्स पण असतो पाय बाय 2. मीन्स फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इज पाय बाय 2. ऑल्सो फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इज पाय बाय 2. ह्या दोघातला फेज डिफरन्स पाय बाय 2, ह्या दोघातला फेज डिफरन्स पण पाय बाय 2. पण या दोघातला फेज डिफरन्स असतो पाय. बघा, फेज डिफरन्स बिटवीन displacement and velocity is pi by 2. Also phase difference between velocity and acceleration is pi by 2. But phase difference between displacement and acceleration is pi. कारण इथं पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे तर इथं निगेटिव्ह डायरेक्शनला ग्राफ आहे. All curves represent same path after phase 2 pi. म्हणजे एक फेज झाली इथून इथपर्यंत 2 pi, इथं 0, इथं 2 पाय झाल्यानंतर ग्राफ परत रिपीट होतात. म्हणजे हिथचा भाग आहे असाच भाग पुढे पण तयार होत असतो. ऑल कर्व्स रिप्रेझेंट सेम पाथ आफ्टर फेज ऑफ 2 पाय. ओके, जसं इथं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन केलं, इथं काय केलं आपण, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. समजा एक्स्ट्रीम पोझिशन असेल, मीनच्या वेळी समजा एक्स्ट्रीम पोझिशन आलं तर फक्त हा जो फेज आहे हा पाय बाय 2 घ्यायचा. इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन देन अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2. एवढा फक्त बदल करायचा. मग जर अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 2 असेल तर साइन पाय बाय 2 थिटा म्हणजे कॉस थिटा होईल. फक्त एवढा चेंजेस करत जायचं, आवश्यकतेनुसार सर्व चेंजेस करत जायचं. काय काय चेंज करायचं? इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन देन इनिशियल फेज अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2 आणि साइन पाय बाय 2 प्लस मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं ए कॉस ओमेगा टी. कॉस काय केलं? पाय बाय 2. हिथं कॉस झालं तर हिथं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस
ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी आणि ग्राफ परत एकदा असेच काढायचे. जसं इथं ग्राफचा विचार केला तसंच काय करायचंय, एक्स्ट्रीम पोझिशनला पण विचार करायचा आहे. ओके, तर या पद्धतीनं हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर कन्क्लुजन्स. इथं जी कन्क्लुजन सांगितली तीच कन्क्लुजन एक्स्ट्रीम पोझिशनला पण आहेत. इथं जी काय आपण कन्क्लुजन घेतलेली आहे ती सर्वची सर्व कन्क्लुजन्स एक्स्ट्रीम पोझिशनला पण आहेत. म्हणजे कोणती, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन्स आर पिरियडिक फंक्शन्स विथ टाइम. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, टाइम and acceleration, displacement time and acceleration time are sine functions and velocity time is a cos function. There is a phase difference of pi by 2 between displacement and velocity, also between velocity and acceleration, but there is a phase difference of pi between displacement and accelerations, and all curves represent same path after phase of 2 पाय. ही झाली त्याची काही कन्क्लुजन्स. ओके, ठीक आहे. राहिल्या मग आपण उद्या पाहूया.